तर स्टार्ट तर झाली. आता आपण गाडीचा आवाज कमी करून आपला बोलायचा आवाज जास्त ठेवूया, म्हणजे तुम्हाला राईडच्या फील बरोबर गाडीची माहिती पण मिळून जाईल. तर आता बघा, ॲव्हरेजचं आपण डिस्कस करूया. ॲव्हरेज कशावर डिपेंड आहे? तर ॲव्हरेज तुमच्या रायडिंग स्टाईलवर डिपेंड आहे. आता रायडिंग स्टाईल म्हणजे काय? तर तुम्ही बघू शकता, मी ज्या ठिकाणी राईड करतोय त्या ठिकाणी मी गाडी रोल करतोय. रोल म्हणजेच काय? तर जरा जेवढं लागल किंवा जेवढ्या वेळ लागल तेवढ्या वेळेस ॲक्सिलेटर देतोय, आणि जिथे ब्रेकिंगची सिच्युएशन येईल किंवा जिथं मला वाटतं इथं ॲक्सिलेटर द्यायची गरज नाही, तिथं मी थ्रॉटल कमी करतोय किंवा थ्रॉटल देतच नाही आहे. म्हणजे काय होतं, तर गाडी चालू असायला जेवढं फ्यूल लागणार आहे तेवढंच गाडी रन होते आहे, किंवा ॲक्सिलेटर देत नसल्याकारणाने एक्सेस फ्यूल बर्निंग जे आहे ते होत नाही आहे. आणि त्याच्यामुळं काय होतं आहे, तर फ्यूल इफिशियन्सी किंवा फ्यूल इकॉनॉमी मला चांगली मिळणार आहे. तर तुम्ही बघू शकता, ही वॅगनर मी ओव्हरटेक केली आणि त्याच्यानंतर बऱ्यापैकी मी रेस करतो आहे किंवा थ्रॉटल देतो आहे, आणि नंतर एक टर्न दिसला आणि त्या टर्नच्या इथं मी थ्रॉटल कमी केला आहे. थ्रॉटल कमी केला म्हणजे काय? तर टर्नमध्ये समोरून कोण येत असेल किंवा मला जर ब्रेक करायला लागलं तर मी तिथं थांबणार किंवा माझं जे थ्रॉटल होतं ते कमी होणार. त्याच्यामुळं मी तिथं ॲक्सलरेशन कमी केलं. आता इथं तुम्ही बघू शकता, समोरून एकदम जास्त गाड्या चढ जरी असला तरी मी थ्रॉटल पूर्णपणे कमी केलेलं. म्हणजेच काय, जर मला ब्रेकिंग करायचं आहे तर मी थ्रॉटल देण्याचं काही मला गरज नाही होती, कारण ते काय करणार आहे, तर ते एक्सेस फ्यूल कन्झ्युम करणार आहे आणि ॲव्हरेजला जास्त पडणार. आता ही माझी रायडिंग स्टाईल आहे किंवा ही अशीच मी राईड करतो किंवा ड्राईव्ह करतो, कार असेल किंवा बाईक असेल. तर मग जिथं उतार आहे तिथं गाडी रोल करायची असते किंवा रोल करतो मी इन जनरल. आणि बरेच रायडर जे असतात ते नुसतं टारटूर करत जातात. ब्रेक जरी केला तरी ते भरभर करत असतात. इट डिपेंड्स ऑन देअर स्टाईल किंवा त्यांना जसं कम्फर्टेबल आहे तसं. तर ते चुकीचं आहे किंवा मी बरोबर आहे अशातला काही भाग नाही. आता तुम्ही बघू शकता, लाँग पॅच आहे आणि इथं रोड क्रॉसिंग होऊ शकते असं मला वाटतंय. त्याच्यामुळं मी पण काय केलं, थोडा वेळ थ्रॉटल दिला आणि नंतर थ्रॉटल काढून घेतला. आता ह्या रस्त्यात मला समोर माहिती आहे की इथं स्पीड ब्रेकर आहे, मला स्पीड कमीच करणे आहे. त्यामुळं खूप आधी मी त्याचं थ्रॉटल कमी केलेलं किंवा गाडीचं ॲक्सलरेशन कमी केलेलं. त्याच्यानंतर येऊन ब्रेक करून मग थ्रॉटल दिला, आणि आता ट्रॅफिक आहे त्याच्यामुळं गाडी इथं रोलच होती आहे. बघू शकताय तुम्ही, माझा डावा हात मी फुल ॲक्सलरेटर ओढलं आहे आणि गाडी पण नॉर्मल थडथड करते. आता ज्यावेळेस मी ॲक्सलरेटर देणार त्यावेळेस बारीक लक्ष द्या. बघा, तुम्ही ऐकू शकता. आता हा स्पीड ब्रेकर क्रॉस केल्यानंतर थोडीशी रेस वाढली. आता रेस वाढली ह्याचाच काय अर्थ, की मी फ्यूल कन्झ्युम केलं किंवा गाडी चालू राहण्यासाठी जेवढं फ्यूल आहे त्याच्यापेक्षा जास्त मी गाडी ॲक्सलरेट करायला फ्यूल वापरलं. आता ह्यानी काय होणार आहे, तर गाडी रोल होणार आहे आणि गाडीला जेवढं स्पीड किंवा गाडीला जेवढं मोमेंटम घ्यायचं होतं त्याच्यावरती गाडी चालत राहणार आहे. इथं पण तुम्ही बघू शकता, एक सिच्युएशन आली जिथं आपल्याला ब्रेक करायचं होतं. ब्रेक करून झाल्यानंतर आपण काय केलं, थोडं ॲक्सिलेटर केलं आणि त्याच्यानंतर ॲक्सलरेशन कमी केलं. आता बरेच लोक ह्याच्यात म्हणू शकतात किंवा ओपिनियन असू शकते की गाडी तर पळवायची असते, मग इथं का पळवत नाही किंवा ॲक्सिलेटर का देत नाही. तर बिनकामी ॲक्सिलेटर देऊन गाडीचं काय होणार आहे, फक्त इंधन जळणार आहे. गाडी जेवढ्या स्पीडने किंवा जेवढं डिस्टन्स कव्हर करणार आहे तेवढं तो आपोआपच करणार आहे. आता परत तुम्ही इथं बघू शकता, इथं एक स्पीड ब्रेकर आहे. त्याच्यावर यायच्या आधीच मी थ्रॉटल बॉडी कमी केलेली किंवा ॲक्सलरेशन कमी केलेलं. थ्रॉटल म्हणजेच ॲक्सलरेशन किंवा जो आपण पॉवर देतो गाडीला ते कमी केलेलं. आणि ज्यावेळेस मला वाटतं आहे की आता मी पळवू शकतो त्या ठिकाणी व्यवस्थित थ्रॉटल देऊन किंवा व्यवस्थित ॲक्सलरेशन करून गाडी मी काढली. आता समोर एक गाडी आहे, त्याच्यातून मला दिसलं की टर्नमधून कोणी येत नाही, तिथं मी ॲक्सलरेशन करतो आहे. आणि एक ब्लाइंड टर्न आहे, इथं बरेचदा लोक ओव्हरटेक करतात, त्याच्यामुळे थ्रॉटल कमी केलं आणि थ्रॉटल कमी करून परत वर आलो. वर आल्यावर सगळं क्लिअर दिसलं, मी परत ॲक्सलरेशन दिलं किंवा थ्रॉटल दिलं. ॲक्सलरेशन आणि थ्रॉटल दोन्ही एकच शब्द आहे मित्रांनो, त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. पण क्लिअरली तुम्हाला एक आयडिया आली असेल की ॲक्सलरेशन किंवा थ्रॉटलमध्ये काय फरक आहे. तर हायवेला पण हाच प्रिन्सिपल मी फॉलो करतो. जेवढा रोड मला दिसतो आहे किंवा जेवढा रोड मला क्लिअर वाटतो आहे तेवढ्यात मी गाडी पळवत असतो किंवा ॲक्सलरेशन देत असतो. आणि मीच एकटा नाही, तर बरेच रायडर असे करतात. सो जे ओल्ड रायडर आहेत किंवा जे एक्सपिरियन्स रायडर आहेत किंवा जे नवीन शिकलेले नाही आहेत आणि बऱ्यापैकी ज्यांना अनुभव आहे, त्यांचं बऱ्यापैकी रायडिंग असंच असतं, तर ते गाडी रोल करतात. आणि ह्या ज्या मोठ्या गाड्या आहेत किंवा इन जनरलचे बायकर आहेत, म्हणजे मोठ्याच गाड्या असं नाही, माझ्याकडे CBZ आहे, स्कूटी आहे, त्याच्यात पण रायडिंग करताना मी असंच करतो. जेवढी आपल्याला गरज आहे तेवढंच थ्रॉटल देतो आणि जिथं आपल्याला थ्रॉटलची किंवा ॲक्सलरेशनची गरज नाही तिथं मी ॲक्सलरेशन कमी करून टाकतो. इथं बघू शकताय, आता समोर आपल्या ट्रक आहे आणि त्याच्या मागे एक बाईक आहे आणि ट्रक आणि बाईकला ओव्हरटेक करायचा माझा विचार आहे. तर तो विचार असताना एक सिच्युएशन क्रिएट होते ज्याच्यात मी ट्रकला ओव्हर करतो आहे आणि समोरून बस येते.
किंवा समोरून इनकमिंग ट्रॅफिक आहे. आता इथं तर मला क्लिअर दिसतंय, पण आता बस आली. तर मग बसला पेचात न पाडता किंवा बसवाल्याला संकटात न टाकता मी गाडी साईडला करून घेतली. आता ते कसं शक्य झालं, तर मी ओव्हर कमिट केलं नव्हतं किंवा मला फॉल कॉन्फिडन्स नव्हता की समोरून काय येणार नाही आणि मी निघून जाईल. मे बी निघून पण गेलो असतो. पण मग बऱ्याच लोकांचे किंवा आपले स्वतःचे पण रिस्कचे चान्सेस होते आणि बिनमतलबची रिस्क घेण्यात मला तर काही इंटरेस्ट नाही. बरेच रायडर आहेत जे ह्या ठिकाणाहून क्रॉस झाले असते, मी पण झालो असतो. पण मला असं वाटलं की म्हणजे बसला पेचात टाकण्यात मजा नाही होती. त्यामुळं मी ॲक्सलरेशन कमी केलं आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो ज्यावेळेस टेम्पो मी ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत होतो, तर एकदम त्याला घासून मी ओव्हरटेक करत नव्हतो. त्याच्यात आणि माझ्यात बरं अंतर होतं. म्हणजे समोर जर काय आलं, तर मला आतमध्ये वळायला गॅप असावा. तो विचार करूनच मी गाडी बाहेर काढायचा प्रयत्न करत होतो. पण तो अनसक्सेसफुल झाला आणि तिथं आपण ॲक्सलरेशन कमी करून किंवा ब्रेक करून गाडी साईडला घेतली. तर आता मी एवढं सगळं का सांगतोय, तर ह्याचा तुमचा ॲव्हरेजवर फरक पडतो. आता ही जी आपण राईड केली, ह्याला सिटी राईड आपण म्हणू शकतो. जास्त स्पीड नाही आहे, 60-40च्या आसपास आहे आणि स्टॉप अँड गो ट्रॅफिक आहे. स्टॉप अँड गो नाही आहे, कंटिन्यू रायडिंग आहे, पण 60-40च्या आसपास आहे. तर असं जर तुमच्या इथं ट्रॅफिक असेल, तर किंवा असं जर तुमचं रायडिंग असेल किंवा ज्या कोणाचं असल्या बाईकवर असं रायडिंग असेल, तर त्याला 18 ते 20च्या दरम्यान ॲव्हरेज मिळणार आहे. आणि जर तो हायवेला कंटिन्युअस रायडिंग करणार असेल, पण आत्ता जशी रायडिंग केली, तर त्या रायडिंगला त्याला 22 ते 24च्या दरम्यान ॲव्हरेज मिळणार आहे. आणि जे एकदम भरभर किंवा रर करत गाडी चालवतात, तर त्यांना ॲव्हरेज जे आहे ते 12 ते 14च्या दरम्यान मिळणार. आता 12 ते 14 दरम्यान का, तर आपण बघितलं. परत एकदा बघूया. आता समजा तो चढ होता, तो चढ क्रॉस केल्यानंतर आपण काय केलं, थ्रॉटल दिला किंवा ॲक्सलरेशन दिली आणि आता गाडी रोलच करते. आता रोल का करते, तर गाडीला जेवढं पाहिजे तेवढं मोमेंटम आहे, गाडीचं वेट आहे, ते गाडीला पुढं कॅरी करते. आणि त्याच्यानंतर जिथं सिच्युएशन येईल तिथं आपण गाडीला फक्त ॲक्सलरेशन देणार. आता मला इथं गरज होती ॲक्सलरेशनची, मी ॲक्सलरेशन दिलं. टर्न आहे, ब्लाइंड टर्न आहे, तिथं मी ॲक्सलरेशन कमी केलं, ब्रेकिंग बघितलं, काय सिच्युएशन आहे बघितली आणि त्याच्यानंतर ॲक्सलरेशन केलं. आता समोरून एक गाडी येते, माझ्यासमोर गाडी येते, इथं मला ॲक्सलरेट करायची गरज नाही होती किंवा गरज नाही आहे. ज्यावेळेस मला रस्ता घावला मोकळा, त्यावेळेस आपण सुसाट सुटलो. आता हे सिटी किंवा काय म्हणतात त्याला, लोकॅलिटीवाला रस्ता आहे आणि इथं रस्ता क्रॉसिंग किंवा बाकीच्या गोष्टी पण होणार आहेत. तर मग त्याच्यामुळे मी जास्त काही पळवत नाही आहे, थोडीशी रोल करतो आहे आणि त्याच्यानंतर ॲक्सलरेशन कट करतो आहे. म्हणजे गाडी चालू राहायला जेवढं इंधन पाहिजे तेवढंच गाडी घेते आहे, एक्स्ट्राचं इंधन घेत नाही आहे. तर मग आपण जे म्हणतो की रायडिंग स्टाईलवर तुमच्या ॲव्हरेज डिपेंड राहतं, तर ह्या गाड्यांचं पण तसंच आहे. फिक्स असं काही ॲव्हरेज नाही आहे. तुमची टरेन म्हणा किंवा तुमचे जे रोड आहेत, तुम्ही जसं चालवता त्याच्यावरती बेस्ड आहे. सो तुम्हाला जर कोणी सांगितलं की आपल्याला ॲव्हरेज एवढं आहे, आपल्याला ॲव्हरेज कमी आहे, तर त्यांच्या रायडिंग स्टाईलवर थोडं डिस्कशन करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की नक्की इश्यू किंवा प्रॉब्लेम काय आहे किंवा कसं. तर आता ह्या गाड्यांबद्दल ब्रेकिंगचं पण एक बोललं जातं की ह्यांचे ब्रेक खराब आहेत. तर ह्यांचं कसं आहे, इंजिन हेवी असल्यामुळं किंवा इंजिनचं वेट पुढं असल्यामुळं तुम्हाला फ्रंट ब्रेकिंग करायला लागते. फ्रंट ब्रेकिंग म्हणजेच पुढचा ब्रेक जास्त वापरायला लागतो आणि त्याच्यासाठी तुमचे टायर व्यवस्थित असायला हवे. तुम्ही कुठं चालवताय गाडी ते तुम्हाला कळायला पाहिजे, कारण वेट जास्त असल्याकारणे वाळू किंवा रेतीच्या परिसरात जर तुम्ही फ्रंट ब्रेकिंग जास्त केलं तर समोरून गाडी घसरायचे चान्सेस आहेत. तो ते एक तुम्हाला कॉन्शियसली मॉनिटर करावं लागतं किंवा त्याच्यावर ध्यान ठेवावं लागतं. माती आहे किंवा नवीन रस्ता झाला आहे तिथे गिट्टी आणि त्याच्यावर तुम्ही फ्रंट ब्रेकिंग 70% केलं तर मग तुमचं तुमच्या गाडीचं काय खरं नाही. तर मग तो एक आहे फॅक्टर. आणि ब्रेकिंगचा इश्यू असं म्हणता येणार नाही, तुम्हाला यूज टू व्हायला लागतं त्या ब्रेकिंग स्टाईलला आणि ते झाल्यानंतर तुमचं काम व्यवस्थित होऊन जातं. त्याच्यानंतर पार्ट्सचं कसं, एक हा मुद्दा होता. तर जरी बाईक डिस्कंटिन्यू झाली असली तरी ते एमिशनसाठी आहे किंवा इंजिनसाठी आहे. तर मग बाकी ह्याचे जे पार्ट्स आहेत ते तुम्हाला बाकीच्या किंवा हार्लीच्या बाकीच्या गाड्यांमध्ये लागतं. तर पार्ट्स ते इकडनं तिकडनं किंवा पार्ट्स दुसऱ्या गाडीच्या ह्याला बसतात. पार्ट्स तुम्हाला हार्लीच्या डीलरशिपमध्ये मिळतात आणि समजा तुमच्या गावात, म्हणजे आपल्यासाठी पुण्याचंच आहे, त्यांच्याकडं तुम्ही रिक्वेस्ट करू शकता की हे मला पाहिजे आणि त्या संदर्भात आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवणारच आहोत. एक पार्ट मला पाहिजे जो गोव्यात अवेलेबल नाही आहे, पण पुण्यावरनं आपण मागवला आहे आणि त्या पार्टची प्राईस काहीतरी कमी आहे, पण त्याच्यासाठी लेबर चार्जेस जास्त लागणार आहेत. तर ते का होणार आहे ते पण आपण पुढच्या व्हिडिओतच बघूया. आणि याच्यात मेन इश्यू असा आहे की बॅटरी लवकर उतरते. आता बॅटरी का लवकर उतरते, तर असं माझं अंडरस्टँडिंग आहे किंवा रायटर्स करून मला कळालं आहे की ह्या बाईकचं स्टँड ज्यावेळेस ग्राउंडवर राहतं त्यावेळेस बॅटरी डिस्चार्ज होत राहते आणि ह्या बाईक्स तुम्ही कंटिन्युअस चालवत राहायला पाहिजे. जर चालवली नाही तर बाईक
ची बॅटरी डिस्चार्ज होणार आहे. बॅटरी डिस्चार्जचा प्रॉब्लेम आपण फेस करतोच. ह्याच्या आधीच मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे, त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये पण असणार आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या बॅटरीचा कसा आपण मॅनेज करू शकतो. तर एकंदरीत ओव्हरऑल एक्सपिरियन्स तर चांगला आहे. मेंटेनन्स करायला पाहिजे. तुम्ही जर गाडी चालवली नाही तर ती उभ्या उभ्या खराब होणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ती गाडी पळवत राहायला पाहिजे, चालवत राहायला पाहिजे. टायर एका ठिकाणी राहून खराब होतात, तर टायर रोल झाले पाहिजेत, इंजिन पार्ट हलले पाहिजेत आणि विशिष्ट केअर घ्यायला लागती. तर हो, विशिष्ट केअर घ्यायला लागती. तुम्हाला ती कशी पण चालवून नाही जमत किंवा बरेच लोकांच्या हातात देऊन नाही जमत. डेलिकेट नाही आहे, कारण ह्या गाडीचं इंजिन 60-60 वर्ष चालतं आणि अशी एक म्हण आहे की जगात जेवढ्या हार्ली बनलेत त्याच्यापैकी 90 ते 95% अजून रोडवर आहेत, कारण ते मेंटेन झाले. त्यांच्या 5% गायब आहेत किंवा नाही आहेत, त्या मेंटेन नाही आहेत म्हणून खराब आहेत. तर ह्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे जेसन मोमोआचे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील, तर त्याच्याकडे बऱ्याच जुन्या गाड्या आहेत. थोडंसं ट्विकिंग करून किंवा काम करून त्यांनी तो गाड्या चालवतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि अजून कसले तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपण त्यांच्याबद्दल व्हिडिओ बनवूया. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. तुमचा दिन शुभ राहो.